महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे संतोष डावखर दिग्दर्शित आणि निर्मित गोंधळ हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांना दाखविण्यात आला. रवींद्र नाट्य मंदिरच्या पु ल देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता तो दाखविण्यात आला. तो पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चित्रपट प्रदर्शनानंतर कलावंतासोबत सुसंवाद साधण्यात आला. बघूया. या उपक्रमासाठी मी नेहमीच दरवेळेला म्हणतो की दादासाहेब फाळके चित्रनगरीचे विविध उपक्रम सुरू असतात. त्याचबरोबरीने हा एक महत्त्वाचा उपक्रम 26 सप्टेंबर 2025 रोजी आपण सुरू केला आणि आज देखील हा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सर यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाखाली महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती मसे पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खऱ्या अर्थानं हा उपक्रम नित्य नेमानं सुरू राहावा यासाठी सातत्यानं आम्हा सगळ्यांना प्रोत्साहित करणारे महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर सर, या सगळ्यांसाठी आपण जोरदार एकदा टाळ वाजवूया. उपक्रम सुरू करताना आम्हाला हा आत्मविश्वास होता की अशाच पद्धतीचा हाऊसफुल एक ना एक दिवस हे सभागृह होईल आणि आज गोंधळच्या निमित्ताने हे सभागृह गोंधळ पाहण्यासाठी तुम्ही सगळे आलेले आहेत, त्यामुळे गोंधळ होणं अपेक्षित आहे. काही हरकत नाही, हा सकारात्मक गोंधळ आहे. आपण सगळ्यांनी तो एन्जॉय करूयात. आणि मी आदरणीय प्रशांत साजनीकर सरांना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती यावं. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते संतोष डावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती यावं. मी नेहमी म्हणतो, मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं की हा उपक्रम सुरू करताना विविध अडचणी आणि बाकीच्या गोष्टी तर नित्यनेमाने येत राहतात, परंतु प्रशांत साजनीकर सरांसारखे अधिकारी फिल्म सिटीला लाभलेले आहेत. त्यांच्या प्रोत्साहनातून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आपण सातत्याने करतो आहोत. सर, मनापासून तुमचे मी धन्यवाद व्यक्त करतो की असा अधिकारी एखाद्या व्यवस्थेला लाभल्यानंतर त्याची परिणती काय होऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांचं प्रोत्साहन हे आम्हा सगळ्या इथे उपस्थित सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील असतं. त्यामुळे सर, तुमचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करेन की तुमच्यामुळे हा असा उपक्रम शासनाला मिळाला आणि हा उपक्रम सातत्याने सुरू राहण्यासाठी सरांची महत्वाची भूमिका याच्यामध्ये आहे आणि त्यांना या उपक्रमामध्ये विशेष आवड आहे. म्हणून मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की सर स्वतः लेखक आहेत. त्यांच्या फेसबुक वॉलवरती आपण गेलात की सरांच्या विविध लेखनाच्या संदर्भातल्या नोंदी आपल्याला आढळतील. तर सर, तुमचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्याला विनंती करतो 2 शब्द बोलावे. सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार. इतका भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. आम्हाला भरून आलंय खरं. सिनेमा गलीचे प्रेक्षक मला वाटतं ह्या आलेले आहेत, त्यांचे आभार. आमचा एक काळ असा वाटत होता की अशी वेळ येईल की आम्हाला सभासद आसन क्रमांक देऊनच बोलवावं लागेल. मला वाटतं तो दिवस आता दूर नाही. पुढच्या शोला कदाचित आसन क्रमांक देऊन तुम्हाला बोलवावं लागेल. गोंधळ सारखा इतका उत्कृष्ट चित्रपट आज आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल संतोष डावकर यांचे मनापासून आभार. आज त्यांची टीम आवर्जून इथे आलेली आहे. मला वाटतं किती लोकांनी पाहिला चित्रपट इथे एकाने अरे अशा रिपीट थोडा आहे, पण बहुतांश लोकांनी पाहिलेलं नाहीये. एक अतिशय मराठीतला एक वेगळा आगळा प्रयोग तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता जे काही पडद्यावर तुम्ही पाहाल, कदाचित यापूर्वी असं मराठीमध्ये काही तुम्ही पाहिलेलं नसेल. या चित्रपटाबद्दल जे काही छान छान गोष्टी आहेत त्यांच्या टीम बरोबर आपण नंतर बोलणारच आहोत. तुमचा फार वेळ न घेता आपण चित्रपट सुरू करूया. संतोषजी, मला वाटतं 2 मिनिटं आपण बोला, नंतर संवाद साधणारच होतो आपण. धन्यवाद. तुम्ही सर्व एवढ्या गर्दीने इथे आलात आणि नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिल्याचा एक्सपिरियन्स येईल. गोंधळ हे एक महाराष्ट्राचं फार अभिमानी, फार पुरातन असं कल्चर आहे
आणि ते कुठेतरी आम्ही प्रिझर्व करण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून केलेला आहे. सो चित्रपट संपल्यानंतर आमची टीम काही ऑन द वे आहे. किशोर कदम सर स्वतः येत आहेत, ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. त्याच्यानंतर लीड ॲक्ट्रेस आणि ॲक्टर्स काही पोहोचतात आहे. सो तुम्हाला त्यांच्याबरोबर गप्पा मारायला आणि तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काय असेल त्याबद्दल डिस्कशन करायला आम्हाला नक्कीच आवडेल. थँक्स फॉर कमिंग. आजही सभागृहामध्ये त्यांची वेगळ्याने ओळख करून द्यायची गरज नाही. हा जो दिसतो हा साहेब आहे, म्हणजे खरं वाटणार नाही. मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं हा कोण आहे तर हा साहेब आहे. ही मुरळीचं काम केलेलं. ही सुमन आहे. किशोरींच्याबद्दल बोलायला काही प्रश्नच नाही. याचं संगीत इलयराजांनी केलेलं आहे. म्हणजे मला वाटतं मराठीमध्ये क्वचित, मला वाटतं चुकीचं नसेल तर पहिल्यांदाच असा प्रयोग असेल. तर हे कसं काय जुळून आलं योग? कसं की संगीत ज्यावेळेस विषय आला, टीम आमची सर्वच टीम जी आहे ती स्ट्रॉंगली आम्ही करत होतो. मीच फक्त नव्वदीत होतो, पण बाकी जसे सिनेमॅटोग्राफर झाले किंवा साऊंड डिझायनर झाले किंवा पण HODs जे आहेत सर्व पाठीमागचे, जसं आमचे साऊंड डिझायनर आहेत जयेश डाकन, त्यांनी स्लमडॉग मिलेनियर किंवा याच्यामध्ये काम केलेलं आहे. लाईफ ऑफ पाय, रसूल पोकेटी बरोबर काम केलेलं त्यांनी, आणि बरेचसे इंटरनॅशनल प्रोजेक्ट म्हणा किंवा हिंदीचे मोठे प्रोजेक्ट्स ती करतात. मराठी फिल्म त्यांची ही एकमेव, आणि माझ्याबरोबर त्यांनी 2-1 शॉर्ट फिल्म्स अगोदर केलेले आहेत. त्यानंतर जस्टिन जोस ज्यांनी साऊंड मिक्सिंग केलंय, ज्यांनी धुरंधर, सितारे जमीन पर किंवा असे सर्व फिल्म्स केले, त्यांच्या स्टुडिओमध्ये पहिली मराठी फिल्म झाली. त्याचा मालक मराठीच आहे, मारियानो स्टुडिओवरून. पण त्यांनी मराठी फिल्म त्यांनी 25% खर्चामध्येच केली, कारण का तर त्यांना प्रोडक्ट आवडला, त्यांना काम करायला मजा आली. त्याच प्रकारे आम्ही या सर्वांकडे आम्ही एक अप्रोचने जातो. पण इलयराजा म्हटल्यानंतर ते म्हणजे संगीताचे आपल्या इंडियामध्ये सर्वात सिनियर व्यक्ती, त्यांना संगीताचे गुरु समजले जातात. आणि मला काहीतरी 15 मिनिटाचा वेळ त्यांनी दिला होता. आणि गोंधळाची आजूबाजूला म्हणजे गोंधळाचं पार्श्वसंगीत वापरून माझी एक शॉर्ट फिल्म केली होती अज्ञात, जी यूट्यूबवर आहे. सो ते त्यांना मी दाखवलं होतं आणि त्यांना मी सांगितलं होतं की मला 60-70 वर्षापूर्वीचा काळ दाखवायचा आहे, आणि मला फार ऑथेंटिक साऊंड्स, ऑथेंटिक म्युझिक वापरायचं आहे. मला कुठलेही मॉडर्न साऊंड जास्त वापरायचे नाही आहेत, म्हणजे नाही वापरले तरी चालतील. सो दॅट्स वाय ही आस्क्ड मी की व्हाय यू चूजन मी. सो मी बोललो की तुमचा मोठा एक 60-70 वर्षाचा अनुभव आहे, आणि ते खेड्यातून आलेले. ते अगोदर असे स्टेज शो करायचे त्यांच्या मोठ्या भावासाठी, भावाच्या बरोबर. त्यांचे भाऊ मोठे काँग्रेसचे काहीतरी त्यावेळेस, आणि त्यांच्या भावाच्या प्रोग्रामला लोक जमा व्हायचे, आणि त्या ठिकाणच्या सीट जे आहेत ते त्यांच्या भावामुळे यायच्या. मग त्याच्यानंतर मग ते भाऊ बिझी झाले, तर हे आणि यांचे भाऊ शोज करायला लागले. नंतर ते मग तेलुगू इकडे चेन्नईला आले, आणि तिकडे तमिळ इंडस्ट्री मी त्यांनी 6-7 महिन्याचा स्ट्रगल सांगितलं मला. आणि मग हे सर्व म्हटलं आपण एकदम राईट ठिकाणी आलो. आणि त्यांनी 2 दिवस ते आले सिन्नरमध्ये, सर्व प्रोग्राम बघितले, आणि नंतर स्टुडिओमध्ये जाऊन त्यांनी सर्व हे कंपोज केलं. सो फार मेहनती आणि फार ब्रिलियंट आहे. ॲट द एज ऑफ 83-84 एकही गोष्ट ते विसरत नाही आजही. आणि मी जर चुकून त्यांना बोललो तर ते लगेच तुम्हाला टोकणार की तू हे मला 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं, परत सांगू नकोस. सो अमेझिंग आहे. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे जे बाकी संगीतकारांपासून वेगळं आहे. त्यांना डिरेक्टर नेहमी बरोबर लागत असतात. ते माझं भाग्य होतं. त्यांच्या वैशिष्ट्यामुळे मला त्यांच्या सानिध्यात राहण्याचा 14 दिवस मला वेळ मिळाला. आणि त्यांनी फिल्म झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की मी जवळजवळ 1500पेक्षा जास्त फिल्म्स केल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये ओव्हर दॅन 110 या रजनीकांतच्या आहेत, आणि ओव्हर दॅन 100 कमल हसनच्या आहेत. पण मी कुठल्याही डिरेक्टरला 3पेक्षा जास्त दिवस दिलेले नाहीत, गाणे सोडून. 3पेक्षा जास्त दिवस मी कुठलंच फिल्मचं बॅकग्राऊंड स्कोअर केलेलं नाही. आणि गोंधळाला मी 14 दिवस दिलेत. सो हे फार ब्लेसिंग होतं आमच्या याच्यासाठी. आणि हे मला ऐकून जास्त, आणि ते फार पटापट एकदम, यू वोंट बिलीव्ह, ज्यावेळेस गाण्याचे टाईम वेगळे बरं, गाण्याचा टायमिंग वेगळा 14 दिवसाशिवाय. त्यांनी मला ज्यावेळेस चांदणं हे गाणं जे आहे, चांदणं गाण्याचं सकाळी ते 8:30ला स्टुडिओला असतात. 8:30ला त्यांनी जस्ट त्यांचं एक ध्यानधारणा केंद्र, तिथं गेले, पेटी काढली. पेटीवरती त्यांनी जस्ट एक विचारलं की हाऊ यू आर लुकिंग ॲट दिस सॉन्ग. सो त्यांना मी 3 गाणे ऐकवले की मी असा काहीतरी फेल बघतोय, आणि याच्यामध्ये सिच्युएशन सांगितली, आणि हे सिच्युएशनमध्ये हे प्लेबॅक सॉन्ग चालू आहे. त्यांनी जस्ट एक ट्यून वाजवली, मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली, परत थांबले, परत एक ट्यून वाजवली, परत ते थांबले. त्याच्यानंतर त्यांनी परत काही त्यांचं हे केलं, त्यांनी आलाप दिला. आयफोन होता त्यांचा, आयफोनवर रेकॉर्ड केलं. रेकॉर्ड केलेली ट्यून त्यांनी व्हॉट्सअप कोणाला तरी केली तिकडे,
त्यांच्या स्टुडिओमध्ये बाजूलाच एक डोअर होता तिथे. बस मग ते पुढच्या 10-15 मिनटं गप्पा चालल्या. मग त्याच्यानंतर तिकडे गेले तर त्या लोकांनी ते ट्यून घेऊन सर्व त्या त्यांच्या सिस्टमवर ते सर्व घेतलेल्या होत्या आणि नंतर मग त्यांनी त्याच्यामध्ये एक एक वाद्य टाकायला सुरुवात केली. सो फार म्हणजे मी मॅजिक होताना बघितलंय समोर. म्हणजे असं काही झटकन होतं म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे. सो असं राजा सर याच्यावर आले आणि ते म्हटले की अशा प्रकारच्या आम्ही बऱ्याच फिल्म करतो पण अशी प्रकारची एक्सपेरिमेंटल फिल्म आम्हाला करायला फार मजा येते. आणि लोक बऱ्याचदा स्क्रीन प्लेला महत्त्व दिलं जात नाही पण त्यांना स्क्रीन प्ले आणि सिनेमाटोग्राफीबद्दल पण त्यांनी फारच हे केलं आणि एवढं म्हणजे प्रत्येकाचं काम त्यांना ते टॉप नॉच वाटत होतं. सो ते ॲज अ डिरेक्टर मला फार सॅटिस्फाईंग होतं की सर्वांचंच काम त्यांना आवडलं. येस. मध्ये गाजलेली आहे फिल्म, थर्ड एशियन म्हणजे अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये याचं कौतुक झालेलं आहे. किशोरजी, हे आपल्यासाठी सुद्धा एक आपल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकामध्ये हा एक शिरपेचाच अजून एक तुरा आहे, इतक्या वेगळ्या प्रकारची भूमिका. काय सांगाल याच्याबद्दल? सर्वप्रथम या भूमिकेसाठी माझा विचार दिग्दर्शकांनी केला याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि खरं तर त्यांनी जेव्हा स्क्रिप्ट वाचायला दिली त्याच्यानंतर पहिल्यांदा मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा स्क्रिप्ट मी घेतली आणि घरी गेलो आणि मी माझं काम करून त्यांना भेटलो. पण 15 दिवसांनी भेटलो. म्हटलं मला असं वाटतंय. मग आमचं दोघं त्याच्यात फारसे चेंजेस वगैरे काही नव्हते, काही जुजबी होते. मला कॅरेक्टर कसं दिसलं, मला काय वाटलं ह्याच्याबद्दल आम्ही बोललो. आणि नंतर मला कळत होतं की रोल तसा मी का मेन रोलमध्ये नाही आहे, परंतु त्या रोलचं वजन खूप जास्त आहे, नैतिक वजन खूप जास्त आहे. ॲक्टरचं काम गप्प राहून बोलण्याचं आहे. म्हणून मला खूप आवडलं आणि आजूबाजूची टीम इतकी चांगली होती आणि वातावरण इतकं चांगलं होतं. मला पहिल्यांदा आयुष्यात असं कळलं की तुम्हाला जर फिल्म स्वतःची बनवायची असेल तर आधी तुम्ही तुमचा पैसा कमवा आणि तुमचे पैसे घाला आणि मग तुम्हाला तुमच्या मनासारखी फिल्म करता येते. संतोष सरांनी या फिल्ममध्ये जितके पैसे घातले त्या पैशांमध्ये बाकीच्या 4-5 मराठी फिल्म झाल्या असते असं मला वाटतं, इतके पैसे घातले. म्हणजे खरोखर जागतिक सिनेमाचा त्यांचा अभ्यास, त्यांचं पॅशन हे सगळं या फिल्ममध्ये त्यांनी ओतलेलं आहे. आणि माझं नशीब आहे की या फिल्मचा पार्ट मला होता आलं. इशिता, तुला काय सांगशील? तुझी भूमिका म्हणजे तू सुरुवातीपासून म्हणजे प्रेक्षकांना एक धक्क्यावर धक्के, एक असे सगळे धक्के सगळे ऐकून म्हणजे हळूहळू तो फिल्मचा ग्राफ असा वरती जात असताना आणि तुझं स्क्रीनवरती येणं आणि हळूहळू त्याचे शेड सगळ्या उलगडत जातात त्या व्यक्तिमत्वाच्या. तर कसं तुला ही भूमिका कशी मिळाली, तुला कशी समजावली आणि ती सुमन तुला कशी उलगडत गेली? नमस्कार. हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे. ॲक्च्युली पहिलाच चित्रपट आहे आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठा चॅलेंज वॉज द लँग्वेज. कारण मी आहे महाराष्ट्रीयन पण आय वॉज बॉर्न अँड ब्रॉट अप इन मध्य प्रदेश. तर जेव्हा मी माझं ऑडिशन दिलं होतं सरांना तर आय हॅड टू गिव्ह मल्टिपल ऑडिशन्स. कारण पहिल्यात मी कॅरेक्टर पकडला होता अकॉर्डिंग टू सर, पण डिक्शन आणि माझे ळ आणि च खूप म्हणजे असे स्कॅटर्ड होते. मी लिटरली म्हणजे पेन्सिल घेऊन जिबी खाली अशी ळ खूप प्रॅक्टिस केली. आय थिंक दॅट रिअली हेल्प्ड. आणि सुमन म्हणजे ऑनेस्टली ॲज अन ॲक्टर खूप कमी अपॉर्च्युनिटीज अशी येते की एक फिमेल कॅरेक्टर म्हणजे खूप लेड आणि खूप ग्रे कॅरेक्टर करायला म्हणजे भेटतं. तो फॉर मी ॲज अन ॲक्टर मला म्हणजे आय एम व्हेरी हंग्री फॉर गुड रोल्स. अँड जेव्हा मला सुमन अशी भूमिका, फर्स्ट ऑफ ऑल सरांनी जसं लिहिलं आहे सुमनला खूप म्हणजे इट्स ब्रिलियंट. इट इज अ ड्रीम ऑफ एव्हरी ॲक्टर टू गेट सच अ रोल. सो आय एम ब्लेस्ड. आणि माझे जे सगळे को ॲक्टर्स आहेत त्यांनी मला खूप मदत केली सीन्समध्ये. अनुज म्हणजे आय यूज टू रीड माय सीन्स विथ देम अँड दे यूज टू हेल्प मी. केलं असं नाही, असं प्रोनाऊन्स कर,
आणि लाईक इट वॉज अ व्हेरी गुड एन्व्हायरमेंट ओव्हरऑल. आणि आम्ही इनफॅक्ट गावी पण आम्ही गेलो आणि आम्ही राहिलो तिकडे मी 15 दिवस गावाला जाऊन राहिले होते डिक्शन हो. हा म्हणजे मध्ये वगैरे राहून तुझं थोडंसं diction. मी आजीसोबत अशी बोलायची की माझी मराठी अजून बेटर हो. पण हा म्हणजे खूप मजा आली. आणि मी ऍक्च्युली खूप भाग्यवंत आहे की माझा पहिला चित्रपट मराठी चित्रपट आहे. आणि ह्याची ग्रॅव्हिटी मला तेव्हा कळली जेव्हा माझे जे रिलेटिव्ह जे एक्सटेंडेड फॅमिलीज आहे दे वर लाईक की इशिताने एक मराठी चित्रपट केलाय. आणि दॅट वॉज लाईक अ ह्यूज लाईक प्राऊड मोमेंट फॉर देम. अँड आय कुड सी दॅट इन देअर आईज. अँड फॉर मी मला असं वाटलं की यार सुरुवात चांगली झाली. अनुज, तुझी म्हणजे कमाल आहे. म्हणजे तुझं एंट्री सुरुवातीला तू येतोस आणि नंतर तुझं जे काही पुन्हा तुझंही कॅरेक्टरचं एक वेगळं आहे. तुला कसा काय हा जो गुरळी होता तो कसा काय सापडला? सरांनी कसं तुला सांगितलं? ॲक्च्युली नमस्कार एकतर, आणि थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि तुम्ही फिल्म पाहिलीत. सरांना मी ऑडिशन थ्रू सापडलो आणि आय थिंक 2024 जुलै ऑगस्टच्या दरम्यान त्यांनी मला ऑफिसमध्ये त्यांच्या बोलवलं आणि नरेशन दिलं स्क्रिप्टचं आणि सांगितलं की मला एक्सपेक्टेड आहे की तू मुरळी साहेबराव हे कॅरेक्टर करावंस. आणि माझ्यासाठी मी ॲज अन ॲक्टर त्या पॉईंटला खूप सेल्फिश होतो, कारण मला हे असं एक वेगळं कॅरेक्टर आय डोंट नो हे पुढे कधी मला करायला मिळेल नाही आय डोंट नो, पण करिअरच्या सुरुवातीला अशा टाईपचं व्हेरिएशन देता येईल असं कॅरेक्टर मला करायला मिळालं. यासाठी आय थिंक आय शुड बी थँकफुल टू सर. आणि माझ्यासाठी कमाल एक्सपिरियन्स होता, कारण एकतर गोंधळ, त्यात मुरळी, साडी, आणि मग मला शूट करताना जाणवलं की साडी नेसणं किती कठीण आहे. आणि साडी नेसल्यावर एक्सपिरियन्स आहे तो सांगायचा की सर काहीतरी वेगळं वाटतंय, इतक्या थंडी वाजते. हो ऍक्च्युली मला त्या पॉइंटला रिअलाइज झालं की ओ माय गॉड, हॅट्स ऑफ टू ऑल द लेडीज. तुम्ही रात्री कारण आम्ही डिसेंबरच्या थंडीत शूट केली आहे ही फिल्म. आणि बिकॉज ही फिल्म रात्री म्हणजे स्टोरीज रात्रीची, एका रात्रीची, त्यामुळे सगळ्या आमच्या नाईट शिफ्ट्स होत्या आणि त्यात 3-4 वाजेपर्यंत आम्ही म्हणजे तेव्हा जर सीन्स आले तर खूप थंडी वाजायची. पण ॲज अन ॲक्टर म्हणून माझ्यासाठी हा एक खूप मोठा लर्निंग कर्व होता. आणि जे टेक्निशियन्स होते फिल्ममध्ये ते एवढे उच्च दर्जाचे होते की म्हणजे त्यांच्यासोबत काम करून मी एवढा एनरिच झालोय की आय थिंक हा एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. आता एरिकेने सांगितलं की अख्खा एक रात्रीची फिल्म, म्हणजे रात्री सुरू होते फिल्म आणि पहाटे संपते, म्हणजे आता तेवढा तो कालावधी आहे. हे रात्री शूट करणं आणि तो ज्या प्रकारे लाईटचा वापर झालेला आहे तो अमेझिंग आहे. तर त्याच्याबद्दल सांगा ना, कसं तो साधला? त्याच्यामध्ये असं आहे की सर्वात अगोदर DOP फार महत्वाचे होते. अमलिंदू सरांची कोणी मुलगी येणार होती, आहेत का इथं? कुठे? हां, अमल सर येऊ शकले नाही. DOP अमल सर पण एक फार लायटिंगच्या होती आणि कशी की लायटिंग्स फार महत्त्वाची गोष्ट होती. आणि मला अमलजीच हवे होते, त्यामुळे जवळजवळ आम्ही 3-4 महिन्यापासून आमचं बोलणं चालू होतं. आणि लकीली ते सर्व संजीव जुळले. आणि मेनली काय असतं की DOP आणि डिरेक्टर यांची ते एकत्र विजन जुळणं फार गरजेचं असतं. आणि याच्यामध्ये आम्ही फार फर्स्ट डेपासूनच फार एकत्र होतो आणि ते फार मजेशीर होतं. लायटिंग जी होती ना, आमच्याकडे 2 गोष्टीवर डिस्कशन चालू होतं. आर्ट डिरेक्टर संदीप मेहर याच्यामध्ये आर्ट डिरेक्टर ज्यांनी दंगलसारख्या फिल्म्स वगैरे केल्या आहेत, महाराष्ट्रीयन असून त्यांची ही मराठी फिल्म पहिली आहे, तर त्यांना पण एक चांगली मराठी फिल्म करायची असून त्यांना हा प्रोडक्ट जसा सापडला तरी ते ऑनबोर्ड आले. सो आमच्या तिघांचं जेव्हा डिस्कशन चालू होतं तर 2 गोष्टीवर चालू होतं. एक तर ते 200-300 बल्ब वापरून करायची का या पलित्यांवरती, मशालींवरती आणि त्या पेट्रोमॅक्सीचे दिवे त्यांच्यावर करायचे. तर आम्ही चॉईस ॲज अ डिरेक्टर मी हा चॉईस घेतला, कारण याचं जे सॅटिस्फॅक्शन होतं ना ते 100% भेटतंय मला, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक भेटतंय. आणि तेच जर मी 200चा 100चा बल्ब घेतला असता, मेहनत कमी झाली असती पण सॅटिस्फॅक्शन डायरेक्टली 50-60% म्हणजे अर्ध्यावर आलं असतं. सो ते फार चांगलं झालं की आम्ही त्याच्यावर डिसिजन घेतलं की पेट्रोमॅक्स आणि ओरिजिनल मशाल्याने याच्यावर हे करायचं ठरवलं. त्यामुळे की रॉ लायटिंग वाटते. आणि रॉनेस लायटिंगचं महत्त्व जे आहे ना, फेस्टिवल्सला फार आहे लायटिंगचं महत्त्व. नाहीतर काय असतं की एकदम प्रखर आणि एकदम असं हार्श लाईट्समध्ये ती मजा, रॉनेस आणि तो काळ आठवत नाही.
सो थँक्स आमच्या टीमसाठी. आणि अमलजींची फार त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे लायटिंगसाठी, सिनेमॅटोग्राफीसाठी. त्यांचं फ्रेमिंग फार छान असतं आणि त्या फ्रेमिंगमुळेच एवढे सर्व कॅरेक्टर सर्व छान छान दिसतात आहे. सो आय एम रिअली हॅपी की सर्व टीममध्ये एकदम चांगली भट्टी जुळून आली. या लोकांची कास्टिंग पण रोमिल जैन ज्यांनी लापता लेडीची कास्टिंग केली आहे. सो मराठीमध्ये त्यांनी माझी पहिली का दुसरीच फिल्म आहे त्यांनी मराठीमध्ये, पण त्यांचे ऑडिशन जे प्रोफेशनली माझ्याकडे येत होते त्यामुळे माझा वेळ वाचत होता. मी सर्व ऑडिशन गोथ्रू करत होतो. मी एका टाईमला असं आलं होतं की मला सुमन भेटते की नाही. मुलांचं तर असं आलं की याने रोल याचा रोल तर मला आवडला होता. जो अंध्या आहे आपल्या ह्याच्यातला त्याने ऑडिशन दिलं होतं, त्याने पण साहेबाचं दिलं होतं, मुरळीचं दिलं होतं. आणि तोच एक ऍक्टिव्ह व्यक्ती होता की ज्याने साडी घालून ऑडिशन दिलं होतं. सो त्याचा चेहरा जो होता तो गोलसर असा मला वाटला आणि म्हटलं याला अंध्याच्या याच्यामध्ये आपण टाकू शकतो. सो दॅट्स वाय असं सर्व ती एकदम एक चांगली भट्टी जुळून येणं, तसं एक चांगली भट्टी जुळून आली. आणि त्याचं DI कलरिंग जे आहे ते रेड चिलीमध्ये झालंय. अमल आणि मकरंद म्हणून आहेत कलरिस्ट, त्या दोघांनी फार चांगले एफर्ट्स घेतले आणि एक चांगलं रॉ लायटिंग. जे पहिले जे लायटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की चॅलेंज काय असतं की जो पहिला तुमचा 25 मिनिटाचा वन टेक शॉट आहे, कॅमेरा तुमचा जो सर्वीकडे फिरतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट कुठं दिसलं नाही पाहिजे. म्हणजे लोक पण बसले आहेत ना, त्यांच्या पण समोर दिव्यांच्या बाजूला लाईट्स आहेत, पण ते कोणाला लक्षात येत नाही. ते लपवणं आणि त्याच्यामुळे तशी ती टीम ऑर्गनाईज करणं हे सर्व HODचं पण तेवढंच त्याच्यामध्ये हात आहे. येस. 27 स्टेज झाले. जर तुम्ही बारकाईने पाहिलं असेल तर फिल्म जेव्हा सुरू होते तर पहिला जो सलग सीन आहे म्हणजे कॅमेरा सुरू होतो 20 मिनिटं तो चाललेला आहे. 25 मिनिटं नॉट अ जोक. म्हणजे तो त्याला काय लेवलची तयारी लागत असेल, सर्वच प्रकारची टेक्निकल आर्टिस्टची हॅट्स ऑफ. म्हणजे तो एक वेगळाच प्रयोग आहे. माझे शेजारी अजून एक प्रथित दिग्दर्शक बसलेत, मंगेश जोशी, लेथ जोशी. त्यांचा खूप आवडता चित्रपट आहे आणि मी सहज त्यांच्या प्रतिक्रिया बघत होतो की एक दिग्दर्शक दुसऱ्या दिग्दर्शकांची कसं पाहतो आणि ते अनेकदा वाव ब्रिलियंट असं येत होतं. आणि म्हणजे हे फारच भारी गोष्ट आहे. मंगेशजी प्लीज आपण स्टेजवरती या, तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही एक डिरेक्टर प्लीज मला फक्त सांगा एक रसिक म्हणून किंवा डिरेक्टर. खरं पाहिलेलं तर मला मी याच्यावर तासभर तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. मी जेन्युअनली गेले जवळपास 2 दशक या क्षेत्रात आहे आणि मी 3 चित्रपट बनवलेत. पण मी एक सांगू शकेल, 21व्या शतकातला हा सर्वोत्तम चित्रपट आहे. म्हणजे मी काही वाक्य राखून नाही करत नाही किंवा मी काही एक्झॅजरेट स्टेटमेंट करत नाहीये. मी जेव्हा सिनेमा अमल मित्र आहे माझा आणि आम्ही किती वर्ष एकत्र प्रोजेक्टविषयी बोलतोय, आमचं काही गाडी जुळून नाही, तुमचं झालं गळून जुळून. पण हॅट्स ऑफ. म्हणजे मला मी पहिल्या शॉटपासून वन टेक तर मला तर कळतच होता संपूर्ण याच्यामध्ये. आणि मलाच असं वाटलं होतं की अरे हे मी आता हे कुठेतरी टेक पाहतोय का काय असं मला एक फील येत होतं. कारण तो ज्या पद्धतीने एक्सक्लुझिव्हली तुम्ही तो केला, अमेझिंग, माइंड ब्लोईंग. हे मराठी चित्रपटामध्ये कुणी करताना एवढे कष्ट घेताना कुणाला दिसत नाही. पण दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, कास्टिंग परफेक्ट. खास करून हिचं कास्टिंग म्हणजे माइंड ब्लोईंग. हे थोडं सांगू का, मी थ्रू आउट द फिल्म मला एक थोडासा एक्सपिरियन्स फील येत होता की म्हणजे एक व्यक्ती तिच्या स्वतःच्या सुखासाठी जे काही मॅनिप्युलेट करते हे खूप शेक्सपियन मला फील त्याचा येत होता. आणि हे खरं सांगू का, मराठीमध्ये काय मी इतक्या भाषेतले चित्रपट बघतो ना, मी असा अनुभव नाही अनुभवला. म्हणजे कितीतरी वर्ष मी पाहिला आणि प्रत्येक वेळेस तुम्ही शिफ्ट करताना खास करून ती म्हणजे मी किशोरच्या शेजारी बसल्यावर मला असं हे होतं की जेव्हा बाई तुम्ही हे जेव्हा इंटिमेट तुम्ही एकदम हे करत असतात ना आणि जेव्हा मुरळी येतो आणि तिला आनंद होतो म्हटलं अरे हे काहीतरी वेगळं थिंगट आहे. आणि त्यानंतर जेव्हा ते इंटिमेटली बोलत असताना आपण कम्प्लिटली त्यात जातो. म्युझिक तसं आहे आणि त्यांचे सगळे जे काही ज्या पॅशनली ते एकमेकांबरोबर आहेत आणि सटकने ती म्हातारी उठते ते झालं. अरे मी म्हटलं कमाल, माइंड ब्लोईंग. आणि मला तेच हे झालं. आणि मी काहीही जे मी अपेक्षित करत होतो ऍज अ फिल्म मेकरचा फिल्म मेकर होणं हे फार रेअर होतं गोष्ट. म्हणजे खास करून महाराष्ट्रात तर फिल्म मेकरला एखाद्याची फिल्म इतकी आवडणार म्हणजे मी तुमचा फॅन झाला. म्हणजे मला स्वतःला जबरदस्त, सॉरी मी खूप वेळ बोलतोय, पण इतक्या बारकावे आहेत
शेवटपर्यंत ही फिल्म गेस करायला लागते, खास करून जेव्हा तिला कळतं की अरे तो मेला आणि तिच्या चेहऱ्यावर कॅमेरा ठेवला तुम्ही आणि तिच्या चेहऱ्यावर एक सटल स्मित आहे. आणि पहिल्याच फिल्ममध्ये खरंच हॅट्स ऑफ टू यू, पहिल्या फिल्ममध्ये इतका सबड्यूड अभिनय करणं आणि ज्या गोष्टी अतिशय ओव्हर द टॉप करते आल्या असत्या पण तू इतक्या कंट्रोल ह्याच्यामध्ये केलाय, ॲब्सल्युटली ब्रिलियंट. आणि त्याच्यात सुद्धा जे काही तुम्ही लेअरिंग केलेलं ना, मुरलीनी पण उत्तम, म्हणजे सगळ्यांनी चांगलं काम केलंय. किशोर तर म्हणजे आता ते मराठीतले सचिन तेंडुलकर आहेत. पहिला जो वन टेक होता आणि मला किशोरजीशिवाय दुसरं पण दिसत हे एकदम नॅचरल. नाही पण ज्या शांतपणे डोक्यात दगड घालतात त्याच्या ॲब्सल्युटली म्हणजे गारवा असं हे आमचे चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया दीपक शेडगे यूट्यूब चॅनलच्या इनबॉक्समध्ये अवश्य पाठवा.